हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण तिळाचा एक प्रकार करणार आहे, गोडाचा। तर त्यासाठी हे 1 वाटी तीळ, तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये टाकले। आता हे तीळ भाजून घ्यायचे। आता हे तीळ मी भाजून घेते खमंग असे। आता हे तीळ बघा भाजलेले आहेत। आता त्याचा चटचट उडताना आवाज येतो। तर आता हे तीळ भाजून झाले, तर थोडेसे शेंगदाणे पण मी थोडेसे अगदी भाजून घेणार। आता इथं थोडेसे अगदी शेंगदाणे मी भाजायला टाकलेले। तीळ 1 वाटी घेतलाय आणि गूळ पण 1 वाटी घेतलेला आहे, आणि अगदी थोडेसे शेंगदाणे पण मी व्यवस्थित भाजून घेते। आता हे शेंगदाणे पण आपले भाजून झालेले आहेत। हे बघा, शेंगदाणे सगळे फुटलेले आहेत, शेंगदाणे पण व्यवस्थित भाजलेत। आता याला थंड करून याला मी मिक्सरमधून काढून घेणार आहे। आता या कढईमध्ये हा 1 वाटी गूळ घेतला। गूळ मी बारीक कसा कापून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला हा गूळ वितळवून घ्यायचा आहे। ह्याच्यात एकदम थोडंसं पाणी टाकते, एकदम थोडं पाणी टाकलं। 1-2 चमचे छोटे पोह्याचे चमचे, 1-2 चमचे मी पाणी टाकलेलं। आता गूळ इथं पूर्णपणे वितळला। आता गॅस बंद करते, आणि जे आपण मिक्सरमधून हे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे घेतले होते ते बारीक करून घेतले। तर ह्याच्यामध्ये हे मिक्स करायचं आहे। ह्याच्यात हे मिक्स केलं, तर गॅस मी बंद केला, आणि ह्याच्यामध्ये या मिश्रणात थोडंसं तूप टाकलं, आणि 1 चिमूटभर मीठ टाकायचं। आता हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। हे बघा, आता गोळा आपला झालेला आहे। आता ह्याला मी एका प्लेटवर हे काढून घेते। प्लेटला मी तूप लावलेलं आहे, लावून तयार करून ठेवलं आहे। हे बघा, याचा गोळा तयार झाला। आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथं ह्या प्लेटला मी तूप लावून घेतलंय, तर आता ह्याच्यात